लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 15 जानेवारीच्या भागात काव्या आरुषी दोघेही पार्थला वेठीस धरतात आणि म्हणतात की आमच्या ताईला नक्की काय आवडतं ते गेस करा. त्यावरती नंदिनी त्या दोघींनाही गप्प बसवते आणि पार्थला म्हणते की या दोघींना खरंच खूप जास्त मस्तीखोर आहेत, तुम्हाला जे आवडेल ते ऑर्डर करा. तर त्याने वेटरला हाक मारलेली असते आणि ते तिघेही ज्यावेळी चर्चा करत असतात की नक्की काय ऑर्डर करायचं आहे, त्यांना काय खावंसं वाटतंय, तेव्हा काव्याला नेमकं जीवाचा फोन येतो. आता काव्या जराशी घाबरते आणि पटकन मोबाईल खालती घेऊन ती जीवाचा कॉल कट करते. परंतु जीवा चिडतो आणि म्हणतो की कट केला, हिने माझा फोन कट केला, मी नाही ऐकणार, मी परत परत ट्राय करतच राहणार. आणि हट्टीपणा करत जीवा पुन्हा पुन्हा काव्याला फोन करत असतो आणि काव्या पुन्हा फोन कट करते. जीवा आता रडकुंडीला झालेला असतो आणि म्हणतो की हिला जरा बाजूला जाऊन फोनवरती बोलायला काय प्रॉब्लेम आहे. आणि वैतागलेला जीवा तिथे विचार करतो की जाऊ देत, मी ना दादालाच फोन करतो. आता जीवाचा कॉल आलेला असतो परंतु पार्थ देखील तो कट करतो. जीवा आणखीनच वैतागतो की काय यार, एकटे एकटे जाऊन मजा करतायत आणि माझे कॉल देखील इग्नोर करतायत, याला काय अर्थ आहे यार, असं म्हणत तो बेडवरती बसतो. अगदी रडकून तिला आलेला असतो. तर मुद्दाम काव्या आरुषी दोघीही पार्थला चिडवतात. त्या दोघी नंदिनीला म्हणतात की काय ताई, काय अर्थ आहे याला, याला काय डिनर डेट म्हणतात का, तुझ्यासाठी स्पेशल असं यांनी काही केलेलंच नाही आहे. आरुषी मुद्दा म्हणते की खरंच ताई, हे किती अनरोमॅन्टिक आहेत ना. त्यावरती पार्थ तिथे विचारतो त्यांना की म्हणजे स्पेशल असं काय करावं वाटतंय. त्यावरती काव्या आश्चर्यानेच म्हणते की काय, एवढं देखील तुम्हाला माहीत नाही आहे, काळजी करू नका, मी सांगते तुम्हाला. तेव्हा काव्या म्हणते म्युझिक कसं सॉफ्ट पाहिजे, सॉफ्ट म्युझिक, सॉफ्ट फुलं, सॉफ्ट डोळे, सॉफ्ट रोमॅन्स, सगळं कसं हळूवारपणे. इतक्यातच वेटर बुके घेऊन आलेला असतो आणि ज्यावेळी तो पारजवळ येतो तो अगदी गोंधळलेला असतो. नक्की हा बुके द्यायचा आहे कोणाला, कारण तिघी तिघी पार्थ सोबत आहेत. आता त्याला देखील कळत नसतं. तेव्हा पार्थ डोळ्याच्या इशाऱ्याने त्याला खुणवत असतो. आता त्याला वाटतं की कदाचित हा पार्थ मधल्या मुलीला म्हणजेच नंदिनीला द्यायचा आहे. आता तो द्यायला जाणार, मुद्दाम आरुषी पार्थची गंमत करत म्हणते की वाव, हा बुके माझ्यासाठी आहे. आता तो वेटर कसलाही विचार न करता बुके आरुषीच्या हातात टेकणार. इतक्यात काव्या मुद्दाम मस्करी करते की हा बुके तुझ्यासाठी नाही, हा स्पेशली माझ्यासाठी आहे. आता तो पुन्हा बुके काव्याच्या हातामध्ये टेकतो. आरुषी म्हणते की मग माझ्यासाठी काय आहे. त्यावरती काव्या तिला म्हणते की तुझ्यासाठी चॉकलेट्स असतील ना, जिजूने आणलीच असतील. तेव्हा नंदिनी आता त्या दोघींनाही गप्प बसवते आणि त्या वेटरला सांगते की हा बुके स्पेशली माझा आहे. तेव्हा पार्थ देखील स्माईल करतो. आता त्या वेटरच्या लक्षात येतं की कोणाला द्यायचा आहे तो बुके. तो नंदिनीच्या हातात बुके टेकतो. त्यानंतर नंदिनीसाठी तो एक चेअर आणून देतो. नंदिनी त्याचे आभार मानते आणि चेअरवरती तो बुके ठेवते. पार्थ खूप कौतुकाने नंदिनीकडे पाहत असतो. नंदिनी त्याच्या देखील बुकेसाठी आभारच मानते. इतक्यात दुसऱ्या वेटरने मस्त असा छान हार्ट शेपचा केक डिझाईन करून आणलेला असतो. तर काव्या आरुषीची मस्करी पुन्हा चालू होते. त्या दोघीही पार्थची गंमत करत म्हणतात की वाव, हे आमच्यासाठी असेल ना. तर आरुषी म्हणते की ताई, अगं याच्यावरती नंदिनी ताईचं नाव लिहिलं आहे, परंतु पार्थ जिजू, हा केक आम्ही कट केला तर चालेल ना. आता पार्थचा पुन्हा हिरमोड होतो, कारण पार्थने वेगवेगळे छान अशी सरप्राइजेस फक्त आणि फक्त नंदिनीसाठी ठेवलेली असतात. काव्या आरुषी दोघेही पार्थचं काही ऐकून न घेता दोघी मिळून एकत्र केक कट करतात आणि पार्थची त्यांनी चांगली गंमत केलेली असते. नंदिनीला हसू येत असतं. तर त्या दोघी ज्यावेळी केक कट करून प्लेटमध्ये घेतात आणि त्या दोघी केक खात असतात, इतक्यातच पार्थ त्या वेटरला इशारा करत असतो की सॉफ्ट म्युझिक, जे नंदिनीसाठी स्पेशल सरप्राईज त्याने ठेवलं आहे त्याबद्दल तो बोलत असतो. काव्याचं लक्ष पार्थकडे जातं आणि ती म्हणते की ओ, काय होतंय नक्की तुम्हाला. त्यावरती पार्थ म्हणतो की काही नाही, घड्याळ निघालं होतं माझं. नंदिनीला पार्थवरती हसू येतं. म्हणते अरे बापरे, यांचा अजून एक प्लॅन फसलेला दिसतोय काय की. खानानखुरावरून तर असंच वाटतंय की यांचे सगळे प्लॅनच फसतायत काय की, असं म्हणत नंदिनी एकटीच हसत असते. तर त्यानंतर काव्य, आरुषी आणि नंदिनी तिघेही पार्थला तो केक खाण्यासाठी सांगत असतात. पार्थ थोडासा नाराजच असतो, कारण काव्य आरुषी दोघी एकही त्याचा प्लॅन फत्ते होऊ देत नसतात. बिचाऱ्याने
तिथे नंदिनीला इम्प्रेस करण्यासाठी वेगवेगळे छान असे सरप्राईज ठेवलेले असतात, परंतु काव्य आरुषी मुद्दाम त्याचे सगळे सरप्राईजेस फिसकटवतात. ज्यावेळी आरुषी काव्य दोघेही छान असं डिनर करत असतात तेव्हा नंदिनी पार्थ दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर देऊन एकमेकांकडे पाहत असतात आणि एक गोड अशी स्माईल देतात. काव्य आरुषी दोघे एकमेकींना खुणवतात. तर त्या चौघांचाही डिनर झाल्यानंतर काव्या पार्थचं कौतुक करत म्हणते की मस्त, एक्सलंट, खरंच खूप छान तयारी केली होती तुम्ही आणि डिनर देखील झाला आहे, चला निघूयात आपण. त्यावरती आरुषी देखील म्हणते की हो, आता इथे बसून करणार तरी काय आहोत ना, निघूयात आपण. तेव्हा पार्थ नाराज होतो, कारण पार्थला नंदिनीने अजून थोडा वेळ थांबावं असंच वाटत असतं. आता नंदिनीला देखील पार्थसोबत वेळ घालवायचा असतो, परंतु या दोघी ऐकायलाच तयार नसतात. काव्या तर नंदिनीचा हात पकडते आणि म्हणते की चल ना ताई, आणि त्या तिघीही बाहेर जात असताना पार्थ त्यांना बुके विसरल्याचं सांगतो. ज्यावेळी त्या तिघेही बाहेर जातात, पार्थ त्या वेटरवरती, मॅनेजरवरती खूप चिडतो, कारण जे म्युझिक अरेंज केलेलं असतं ते सगळं काही तसं घडलेलंच नसतं. नंदिनीसाठी त्याने ठेवलेलं एक सरप्राईज तर ते पार्थला नंदिनीला देताच आलेलं नसतं. बाहेर गेल्यानंतर नंदिनी पार्थची माफी मागते आणि म्हणते की या दोघींनी तुम्हाला खूप जास्त त्रास दिला ना. त्यावरती पार्थ म्हणतो की नाही. तेव्हा काव्या म्हणते की खोटं, साफ खोटं, आम्हा दोघींना खाऊ की गिळू असं झालं असेल ना तुम्हाला मनातल्या मनात. त्यावरती पार्थ जोरजोराचा हसायला लागतो. नंदिनी त्याला म्हणते की ठीक आहे, निघू ना आम्ही. त्यावरती पार्थ एकटक तिच्याकडेच पाहत असतो. मुद्दाम काव्या म्हणते की नाही, नको, या दोघींना जाऊ देत, परंतु तू माझ्याजवळ थांब ना, असं म्हणत असतील ते मनात. तर काव्याचं बोलणं ऐकून नंदिनी पार्थला देखील हसू येतं. तर नंदिनी तिथे काव्याला कितीही गप्प बसवण्याचा प्रयत्न केला तर काव्य आरुषी दोघी ठरवूनच आलेले असतात की पार्थची चांगलीच फजिती करायची. कारण पार्थने जे जे सरप्राईज तर प्लॅन केलेले असतात ते सगळे या दोघींनी फसवलेलेच असतात. आता एक सरप्राईज जे द्यायचं राहिलेलं असतं तर तो मुलगा अजूनही आलेला नसतो. तर काव्या तिथे पार्थ नंदिनीला म्हणते की तुम्ही छान मस्त अशा गप्पा मारा, तोपर्यंत आम्ही जाऊन गाडीमध्ये बसतो. आणि पार्थला बाय करून ते दोघेही तेथून जातात. इतक्यातच व्हायलिन वाजवणारा जो मुलगा असतो तो अचानकच आलेला असतो. मॅनेजर येऊन तिथे पार्थला सांगतो की सॉरी सर, हा ट्रॅफिकमध्ये अडकला होता ना, म्हणून वेळेत नाही पोहोचू शकला. पार्थ त्याची परिस्थिती समजून घेतो आणि तो म्हणतो की खरं तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे, आणि चक्क पार्थ बाहेर रस्त्यावरतीच त्या मुलाला व्हायलिन वाजवायला सांगतो. नंदिनी अगदी चकित झालेली असते. पार्थ म्हणतो की हे सरप्राईज फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे नंदिनी. अखेर पार्थने नंदिनीला एक छानसा असं सरप्राईज देऊन खुश केलेलंच असतं. आणि ज्यावेळेस व्हायलिन वाजवल्याचा आवाज येतो, नेमकं काव्य आरुषी धावत तिथे येतात. आणि काव्य आरुषी दोघेही पार्थवरती जाम खुश असतात की पार्थ नंदिनीच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे आणि तो तितकाच रोमॅन्टिक देखील आहे. नंदिनीला तो इम्प्रेस करण्यासाठी कोणताही सरप्राईज देऊ शकतो, तिला खुश ठेवू शकतो, हे त्या दोघींनाही आता लक्षात आलेलं असतं. आता पार्थचं हे सरप्राईज पाहून नंदिनी देखील तितकीच खुश असते. आता त्या मुलाचं व्हायलिन वाजवून झाल्यानंतर सर्वजण तिथे अगदी टाळ्या वाजवून त्याचंही कौतुक करतात. पार्थ त्याचे आभार मानतो. तर नंदिनी म्हणते की खरंच हे सरप्राईज खूप छान होतं, मला खूप आवडलं. आता नंदिनी खुश आहे म्हटल्यानंतर आपसुकच पार्थ देखील खुश असणार. काव्य आरुषी दोघेही धावत येतात आणि तिथे पार्थचं कौतुक करत म्हणतात की खरंच तुम्ही ना आमच्या ताईला शोभता बरं का. म्हणजे आम्ही दोघींनी मगाचपासून तुम्हाला एवढा त्रास दिला, छळलं, तरी तुम्ही आमच्यावरती रागावला नाहीत. नंदिनी तिथे पार्थला सांगते की हे सगळं जे सरप्राईज तुम्ही मला दिलत ना, खरंच खूप आवडलं. त्यावरती काव्य आरुषी म्हणतात की आम्हालाही आवडलं. आता तिथे चौघेही खूप हसत असतात. त्यानंतर पहाटेच्या वेळी अलार्म खूप वेळ वाजत असतो. तर जीवा जागा होतो आणि म्हणतो की काय यार, या अलार्मला देखील आत्ताच वाजायचं होतं. मी काव्यासोबतच्या लग्नाची किती छान स्वप्न बघतोय. आणि जीवाचे खाडकन डोळे उघडतात. त्याच्या लक्षात येतं की अरे बापरे, मला तर आज जायला उशीर झाला. पहाटे पहाटे काव्याने मला मंदिरात भेटायला बोलवलं होतं. आता पुन्हा या जीवाचा ती जीव घेणार, असं म्हणत जीवा पटकन तयार होतो आणि घाबरलेला जीवा तसंच मंदिराकडे धाव घेतो. तर तोचपर्यंत काव्या मंदिरात पोहोचलेली देखील असते. काव्या तिथे म्हणते कपल दररोज या मंदिरामध्ये येतात, परंतु मी आणि जीवा
आमच्या प्रेमाचं हे नातं असंच घट्ट राहावं यासाठी दर सोमवारी आणि गुरुवारी इथे येतो. आणि काव्या तिथे दिवा लावत असतानाच अचानकपणे जीवा येतो. आता दिवा विझणार तर जीवा त्याला हात आडवा लावून तो विझणाऱ्यापासून दिव्याला वाचवतो. तर काव्या मुद्दामच त्याला टोमणा मारते. डोक्यात आत्ता दिवा उजाळला वाटतं. कसं आहे ना, सूर्योदयाच्या आधी या मंदिरात यायला लागतं असं तिथे काव्या दिवा पाण्यामध्ये सोडत म्हणते. परंतु आपल्याला उठणं जमलं तर ना. जीवा आता रुजतो आणि बाजूला जाऊन उभाच राहतो. तर काव्या मुद्दामच जीवाजवळ जाते आणि म्हणते की डोक्यात आत्ता जरी दिवा उजाळला असला तरी जिभेचा फ्यूज उडालाय वाटतं. नेहमी तर वटवट ही सुरूच असते ना. जीवा चिडतो आणि तो काव्याला म्हणतो की माझ्या प्रेमाला वटवट म्हणतेस तू? मी एवढं प्रेमाने तुझ्याशी बोलतो आणि वटवट म्हणतेस तू? त्यावरती काव्या मुद्दामच म्हणते की बाप रे, साहेब चिडलेत वाटतं. परंतु साहेबांच्या चिडण्याचं कारण काय ते कळालं तर बरं होईल. आता रुसलेला जीवा तिथे नाराजी व्यक्त करतो की काही माणसं असतात अशी, एकटी डिनरला जातात, मौज मजा करतात आणि साधे आमचे फोन देखील उचलत नाहीत आणि इथे आमची रुसण्याची कारणं विचारतात ही लोक, असं म्हणत जीवा तोंड फिरवतो. तर काव्या हसून त्याला म्हणते की या बाबतीत रुसलायस, मग रुस. या बाबतीत रुसणं तुला अलाउड आहे. परंतु खरं सांगू का जीवा, काल आम्ही इतकी मौज मजा केली आहे ना. आणि खरंच तुझा दादा तो ना खरंच फुल टू फिल्मी आहे. जीवाला विश्वासच बसत नसतो. तो विचारतो की दादा आणि फिल्मी? तो तर काव्या म्हणते की खरंच तो ना खूप रोमॅन्टिक आहे. हे बघ जीवा, तुझ्या दादाने ना माझ्या नंदिनी ताईसाठी किती छान सरप्राईज प्लॅन केलं होतं. व्हायोलिन, बुके, मस्त असं सगळं रोमॅन्टिक होतं. त्यावरती विश्वास न ठेवता जीवा उलट म्हणतो की चल उगाचच काहीतरी फेकू नकोस. बरे आहेस ना तू? नक्की तुम्ही माझा दादा पार्थ देशमुखलाच भेटायला गेला होतात का? त्यावरती काव्या म्हणते की जीवा, अरे लग्न ठरलंय त्या दोघांचं. तुझा दादा माझ्या ताईसाठी एवढं तरी करूच शकतो की. खरंच तुझा दादा ना खूप क्यूट आहे. म्हणजे सुरुवातीला मी ज्या वेळेस त्याला भेटले तेव्हा जरा तो बोरिंग वाटला होता. परंतु आम्ही दोघींनी त्याची गंमत केली तेव्हा तो जरासा ऑकवर्ड देखील झाला होता. त्यावरती जीवा म्हणतो की कशाला गेलात? तुम्ही जायची काही गरज नव्हती. तुमच्यापेक्षा जर मी गेलो असतो ना तर माझा दादा कधी ऑकवर्ड झालाच नसता. कशाला जायचं ना एकटं. मुद्दाम तो काव्याला टोमणा मारतो. तेव्हा काव्या समजावते की जीवा, अरे ताईचा ॲक्सिडेंट होता वाचलाय म्हणून आईने काळजीपोटी आमच्या दोघींना तिच्यासोबत पाठवलं होतं. जीवा म्हणतो की वा, म्हणजे ज्याने ॲक्सिडेंटमधून वाचवलं त्याला तर बोलावलंच नाही आणि तुम्ही दोघी खुशाल गेलात. त्यापेक्षा तुमच्याऐवजी तिथे मी असतो ना तर किती छान गंमत आली असती. उलट जीवा, तू जर तिथे असतास ना तर इतकी मजा आम्हाला कधी आलीच नसती. तू असतास तर काहीतरी आगाऊपणा करून ठेवला असता. असं काव्याची गोड तक्रार ऐकून तिथे जीवा रुजतो. तो म्हणतो की काय यार, मी तुझ्यासाठी एवढं सगळं करतो परंतु त्याचं तुला ॲप्रिशिएशन नाहीच आहे. काव्या तिथे विचारते की माझ्यासाठी तू काय करतोस? काव्या म्हणते की गेले 5 आठवडे मी इथे येऊन दररोज दिवे लावते आहे. कशासाठी जीवा? आपण दोघांनी आपल्या पायावरती उभं राहावं, छान सेटल व्हावं, त्यानंतर आपलं लग्न होईल. परंतु त्याला तुझं काय ना? तुला ना फक्त रुसता येतं जीवा. जीवा म्हणतो की काय? मला फक्त रुसता येतं काव्या? अगं तुला ना माझी जराही काळजीच नाही आहे. तुझ्या आधी उठून पहाटे येऊन इथे मी 50 दिवे लावले आहेत आणि तुला फक्त तुझ्या 5 दिव्यांची पडले आहे. मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही आहे, असं म्हणत जीवा पुन्हा रुसतो. इतक्यातच एक छोटासा मुलगा आलेला असतो आणि तिथे जीवाच्या सगळ्या प्लॅनचा तो चिंताड्याच करतो. तो येऊन जीवाला चॉकलेट्स मागतो. तर जीवा म्हणतो की सकाळी सकाळी एवढ्या चॉकलेट्स खिशात घेऊन कोण फिरतं ना? हे बघ, तू आत्ता जा, मी नंतर देतो तुला. आता तो मुलगा जाणार. काव्या मुद्दाम त्याला अडवते आणि विचारते की एक मिनिट बाळा, या दादाने नक्की तुला काय प्रॉमिस केलं होतं रे? तो मुलगा जीवाचं पितळ काव्यासमोर उघडं पाडतोच. तो म्हणतो की दादाने मला प्रॉमिस केलं होतं जर मी इथे पहाटे 50 दिवे लावले तर तो मला चॉकलेट्स देईल, तेही 10. आता काव्याच्या लक्षात आलेलं असतं की जीवाने नक्की काय आगाऊपणा केला आहे. बघ ना ग ताई, या दादाने प्रॉमिस केलं आणि आम्हाला चॉकलेट्सच देत नाही आहे. तेव्हा जीवाची चोरी
उघडी पडलेली असते आणि काव्य चिडून तेथून निघून जाते. आता जीवा तिला मनवण्यासाठी तिच्या मागे जाणार. तो मुलगा, लहान मुलगा जीवाचा शर्ट पकडूनच बसतो आणि तो म्हणतो की नाही दादा, मला माझे माझे चॉकलेट्स हवेत, आणि तो रडायला लागतो. जीवा पटकन त्याला उचलतो आणि काव्याच्या मागे धावत जातो. तर इकडे शनयाने एका मुलीला, नंदिनीला, कायमचं संपवण्यासाठी पैसे दिलेले असतात. कारण नंदिनीला हटवलं तरच पार्थ आपल्याला मिळू शकतो असं तिला वाटत असतं, की जणू काही पार्थ खरोखरचाच हिला आता मिळणारच असतो. हे सगळं भास्कर ऐकतात. ते येऊन शनयाला जाब विचारतात की नक्की काय चाललंय. त्यावरती शनया उद्धटपणे त्यांना उत्तर देते की जे तुम्ही करत नाहीत ना माझ्यासाठी डॅड, ते सगळं मी स्वतः करते. ते विचारतात की नक्की आता काय केलेस तू. शनया सांगते की ती नंदिनी, जो माझ्या मार्गात असणारा जो काटा आहे तो काढून फेकते आहे मी, तरच मला पार्थ मिळू शकतो ना. भास्कर तिच्यावरती चिडतात. तुझ्या उत्साहाला ना जरा आवर घाल. इथे तुझा बाप जिवंत आहे ना, तो करेल काहीतरी, आणि मी करतोय ना प्रयत्न. त्यावरती शनया चिडते. डॅड, जे करायचं असेल ना ते प्लीज लवकर करावं लागेल, नाहीतर पार्थ माझ्या हातातून निघून जाईल. आणि जर वेळीच तुम्ही काही नाही केलं ना तर नंदिनी आणि पार्थचं लग्न देखील होईल. शनया स्वतःच्या तोंडून स्वतःचे पराक्रम ऐकवते. ती भास्कर भोसलेला म्हणते की डॅड, खरं तर ना मला त्या नंदिनीला तर बाजूला करायचंच आहे, पार्थला मिळवायचंच आहे. त्यासाठी कालच मी तिच्या अंगावरती गाडी घातली होती, परंतु नशिबाने वाचली ती. त्यावरती ते चिडतात आणि म्हणतात की काय, हे जर असते काही वेडेवाकडे उद्योगधंदे करशील ना तर जेलमध्ये सडावं लागेल तुला. आता भास्करला शनयाचा खूप राग आलेला असतो आणि हे सगळं प्रकरण जे आहे ना ते जड जाईल सगळ्यांना. तुला वाटत असेल की मी तुझ्यासाठी काहीच करत नाही आहे, परंतु मी प्रयत्न करतोय. भास्कर तिथे शनयाला सक्त ताकीद देतात की असले काहीतरी उद्योग करू नको, आणि तेथून निघून जातात. शनया आता खूप वैतागते. काहीही करून तिला पार्थला मिळवायचंच असतं. तर त्याचनंतर सकाळी शारदाने धनंजयसाठी चहा आणलेला असतो. इतकेतच डोअरबेल वाजते. धनंजय जाऊन उघडतो दरवाजा आणि पाहतो तर समोर भास्कर भोसले उभे असतात. त्यांना पाहून जरा तो आश्चर्यच वाटतं त्याला. तो त्यांना घरात बोलावतो. तर भास्कर भोसले मोठ्या तोऱ्याने धनंजयला म्हणतात की 1 मिनिट, इथे चहा वगैरे घ्यायला नाही, तर तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी मी इथे आलोय. आता त्यांचा आवाज नंदिनीच्या कानी पडतो. तर धनंजय तिथे शारदाला इशारा करतो. शारदा निमूटपणे किचनमध्ये निघून जाते. तर भास्कर भोसले डायरेक्ट मुद्द्याला हात घालत तिथे धनंजयला धमकावतात की आत्ताच्या आत्ता पार्थसोबतचं तुझ्या मुलीचं जुळलेलं लग्न मोडून टाक. माझी मुलगी शनया आहे ना, तिला पार्थ खूप आवडतो, म्हणून तुला सांगतोय की वेळीच हे लग्न मोड. हे बघ, ही गोष्ट मी विक्रमला सांगण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु तो ऐकत नाहीये. त्यांच्यातलं बोलणं सगळं नंदिनी ऐकत असते. तर धनंजय तिथे हवालदिल होतो आणि म्हणतो की सर, अहो मी अचानकपणे हे विनाकारण लग्न कसं काय मोडू शकतो. त्यावरती भास्कर भोसले ओरडतात की म्हणजे मी सांगितलेलं कारण तुझ्यासाठी पुरेसं नाही आहे का. भास्कर भोसले तिथे स्वतः केलेल्या उपकारांची स्वतःच जाणीव करून देत असतात. तर ते तिथे म्हणतात की हे गोष्ट विसरू नकोस की तुला आणि विक्रमला या धंद्यामध्ये मी आणलं आहे. एवढ्या मोठ्या बिझनेसमध्ये मी तुम्हाला उभं केलं आहे. तो बिझनेस नक्की कसा चालवायचा याचे धडे मी गिरवले आहेत, त्यामुळे मला विसरू नका तुम्ही. आता धनंजय खूप मोठा पेचात पडतो की नक्की कोणाचं ऐकावं. भास्कर भोसले एखादी वस्तू सहजासहजी मोडून टाकावी तसं लग्न मोडायला सांगत असतात. अरे ज्याने तुम्हाला जगण्याचं सुख दिलं, पैसा अडका दिला, त्याचं म्हणणं तुम्ही विसरताय. आणि भास्कर भोसले मोठ्याने आरडाओरडा करत धनंजयला धमकावतात की एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या शब्दाने तुझं अख्खं जग उभं राहिलं आहे, आणि माझ्याच शब्दाने ते जग तुझं उद्ध्वस्त देखील होऊ शकतं. आता नंदिनीला हा आरडाओरडा खूप ऐकू येत असतो, म्हणून नंदिनी नक्की कोण आलंय ते पाहण्यासाठी बाहेरही येते. धनंजय खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेला असतो. आजचा हा भाग इथे संपतोय. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून कळवा. पुढे आपण पाहणार आहोत की धनंजय भास्करला समजावतो की मी आणि विक्रम आमच्या मुलांची मनं कशी मोडणार. त्यावरती ते धमकावतात की पाण्यात राहून मगरीशीच वैर धरू नकोस. तर भास्कर निघून गेल्यानंतर नंदिनी येऊन तिथे धनंजयला विचारते की बाबा ते भास्कर काका होते ना, परंतु ते असं का बोलत होते. धनंजयला मोठा धक्का बसलेला असतो. तर नंदिनी आता त्याबद्दल
बोलण्यासाठी पार्थला खूप फोन करते, परंतु पार्थ तिचे फोनच रिसीव करत नसतो आणि त्याचा वेगळा अर्थ काढत रम्या पुन्हा तेच तुणतुण वाजवते की आता तरी ॲक्सेप्ट कर ना पार्थ, की तुझं फक्त माझ्यावरतीच प्रेम आहे. आता पार्थ पुन्हा अडचणीत सापडतो. आता पुढे नक्की काय घडेल? नियती ही नात्यांची परिक्रमा बदलून ह्या दोन्ही जोड्या वेगळ्या करत त्यांना एकत्र कसं आणेल ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.